छोट्या दुकानापासून ब्रँड होण्यापर्यंतची जी स्टोरी आहे त्यामधले मला टप्पे जाणून घ्यायचे आहेत काही. पहिलं तर स्टॉलमध्ये होतो 3 वर्ष, त्याच्यामुळं ब्रँड किंवा असं काही माझ्या डोक्यातच नव्हतं. फक्त चांगलं खायला घालायचं तेवढं एकच. आणि भरपूर मुलं, सकाळपासून मुलं आमच्या गल्लीमध्ये असायची. पण स्टॉलमध्येच राहायचं का तर नाही, मग ते थोडं मोठं दुकान घेऊ अशी सुरुवात करत गेलो. असं मग 200 स्क्वेअर फूटचं दुकान होतं, मग मी 600 स्क्वेअर फूटचं दुकान केलं. 2016 मध्ये मी हा विचार केला की नाही आपण ब्रँड करू, कारण की सँडविचपासनं जी एवढी सुरू झाली होती ती सँडविच, बर्गर, पिझ्झा, फ्राईज इथपर्यंत आलो होतो मी. मग म्हटलं नाही आता जेव्हा आपण मोठं करतोय दुकान मग त्याला नाव पण बदलू, म्हणून कॅफे कूलवरनं क्रेझी चीझीवर आलो. मग जेव्हा ते सुरू केलं तेव्हा मग मी सगळं पिझ्झा, पास्ता, सँडविच, बर्गर हे सगळंच विकायला लागलो. पहिल्यापासून मला खायची हौस, आवड आणि मला जे खायला घालायचंय, नक्की काय खायला घालायचंय, कारण की फ्रॉम दी फर्स्ट डे मी मुलांबरोबरच काम करतोय किंवा मुलंच माझे कस्टमर आहेत. फॅमिलीज तर आमच्याकडे येतच नव्हते, त्यामुळे मी सगळ्यांचा पहिल्यापासून लाडका काका झालो होतो. जो कोणी यायचा तो काका मला हे पाहिजे ते पाहिजे त्यांनाच शेअर करायचो. जर सपोज मी कुठलं नवीन सँडविच केलं किंवा मी बर्गर करतोय, मी त्यांना खायला घालायचो. तुम्हाला आवडतंय का, ह्यात काय चेंजेस केले पाहिजे, कारण की शेवटी काय आहे, मुलांना आवडलं तरच आपला व्यवसाय वाढणार आहे. तर हे माझ्या अगदी डोक्यात, म्हणून मग मी त्यांना खायला घालायचो. त्यानंतर मुलं सांगायला लागले घरी की नाही इथं खूप छान खायला मिळते, म्हणून आज क्रेझी जे आपण बघतोय ना तर फॅमिलीमध्ये पण टर्न झालंय.